नमस्कार, सी 24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। पोकलँडचे हादरे आणि ट्रॅक्टरच्या फायरिंगमुळे झालेलं नुकसान मिळावे यासाठी गंगाधर विधाते यांनी पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये केला आत्मदहनाचा प्रयत्न। सांगलीच्या अमरधाम स्मशानभूमीमधनं 2 मृतदेहांची राख गेली चोरीला, संतप्त नातेवाईकांनी कर्मचाऱ्यास केली आहे मारहाण। मराठा क्रांती मोर्चानं वारकऱ्यांसाठी 2 दिवसांपासून बंद असलेला औरंगाबाद अहमदनगर मार्ग केलाय खुला, 26 तासानंतर वाहतूक सुरू। आणि कोपरगावमध्ये मराठा समाजाचं आंदोलन पेटलं, 9 ते 10 तरुणांचे पाण्याच्या टाकीवरती चढून करण्यात आलेलं आंदोलन 1 तासानंतर आश्वासन दिल्यानंतर मागे। तुम्हाला हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाइन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। राहुरी तालुक्यातील ताहराबाद इथे पोकलँडचे हादरे आणि ट्रॅक्टरच्या फायरिंगमुळे झालेलं नुकसान मुख्यमंत्र्यांचा आदेश असताना देखील मिळाला नाहीये। त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते गंगाधर विधाते यांनी 25 जुलै रोजी दुपारी राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाय। राहुरी तालुक्यातील ताहराबाद इथे पोकलँडचे हादरे आणि ट्रॅक्टरच्या फायरिंगमुळे झालेलं नुकसान मुख्यमंत्र्यांचा आदेश असताना देखील मिळत नाहीये। त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते गंगाधर विधाते यांनी 25 जुलै रोजी दुपारी राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय, मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढील अनर्थ टळला आहे। सामाजिक कार्यकर्ते गंगाधर दादा विधाते यांनी सन 2013 साली त्यांच्या शेतीमध्ये हॉटेलचं बांधकाम केलंय। त्यांच्या हॉटेल समोरून राहुरी ताहराबाद हा राज्यमार्ग क्रमांक 66 हा जातो। त्या रस्त्याच्या बाजूनं रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड मुंबई यांचे वायर गाडण्याचं काम सुरू आहे। सदर काम हे जगताप कन्स्ट्रक्शन बारामती करत आहे। 7 एप्रिल 2018 रोजी विधाते यांनी मुख्यमंत्री साहेब यांना याबाबतची तक्रार दिलेली होती, तिची आजपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाहीये। माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी फक्त तुमचे तक्रारी अर्ज आम्हाला मिळाला आहे, तो पुढील कारवाईसाठी रेव्हेन्यू आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे CMO यांनी कारवाईसाठी पाठवला आहे, असा मेसेज त्यांनी विधाते यांच्या मोबाईलवरती पाठवलाय। जिओ कंपनी ही भारतामध्ये सर्वात श्रीमंत असून विधाते हे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत। त्यामुळे आजपर्यंत शासनानं आदेश देऊनही कोणतीही कारवाई झाली नाहीये। रात्री बेरात्री ट्रॅक्टरच्या होणाऱ्या फायरिंगमुळे विधाते यांचे 9 ते 10 लाखांचं नुकसान झालंय। विधाते यांनी त्यांच्या हॉटेलचं बांधकाम हे बँकेकडनं आणि इतर ठिकाणावरनं कर्ज काढून केलंय। त्यांची घरगुती खानावळ सुरू होण्याअगोदरच ती निकामी झाली आहे आणि भविष्यामध्ये पूर्णपणे निकामी होणार आहे। इतका मोठा अन्याय होऊन देखील उलट जिओ कंपनीकडनं विधाते यांना जीवमानाच्या धमक्या दिल्या जात आहेत, असे गंगाधर विधाते यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकामध्ये म्हटलंय। तसे झालेल्या नुकसानीची भरपाई त्वरित मिळण्याची मागणी विधाते यांनी केली आहे। दरम्यान राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये आणि पोलीस निरीक्षक यांच्या केबिन समोर आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या गंगाधर विधाते यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन कारवाई केली आहे। परंतु त्यांनी कुठल्याही गोष्टीची दखल न घेतल्यामुळे मी माझं आत्मदहन करीत आहे। या सरकारने कुठलीही बाजू घेतलेली नाही। प्लीज करून सरकार अशा पद्धतीत आलेलं हे सरकार पूर्णपणे गरीबाला दान नाही याच्यामधून, म्हणून आज या जीविताचे माझ्या मरणाची मला भीती नाही, परंतु जनतेने प्रत्येकावर अन्याय झाला नाही पाहिजे। या जिओ कंपनीने माझी फायरिंग घेऊन 9 ते 10 लाखाचं नुकसान केलं। माझा परिवार पूर्णपणे आज रोजी यांनी पूर्णपणे फेल केलेला आहे। मुलांचे शिक्षण वाचून उंचे झालेला आहे आणि ह्या गेलेल्या मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला, परंतु तहसीलदार साहेबांनी गेल्या 3.5 महिन्यामध्ये कुठलीही कारवाई केलेली नाही। त्याच्यामुळे मी आज माझ्या जीवाचे आत्मदहन करीत आहे। लगेच मरणारा मी तयार आहे। या जीवनाला माझ्या मी त्यागला पूर्णपणे सरकारने अंमलबजावणी केलेली नाही। माननीय तहसीलदार साहेबांनी मुख्यमंत्र्यांचा आदेश असताना सुद्धा कारवाई केलेली नाही। या तडफशाही जिओ कंपनीने दाबलेला आहे, म्हणून साहेब माझे
बाटली दे बाटली दे बाटली दे कुणाई दे बाटली दे. हे जगायचं त्या अवस्थेने ठेवली या साहेबांनी अजिबात. आम्ही परिवार सगळ्यात घातला पूर्णपणे नेऊ. या जिओ कंपनीने दाबलेले लोक आहे ते. पैशावाली कंपनी जगामध्ये भारतामध्ये 3 नंबरची कंपनी. माहिती झालं तरी कुठली कारवाई केली नाही. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी24 तास राहुरी. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी शिंदे या तरुणानं जलसमाधी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. या घटनेचे राज्यभर पडसाद उमटतायत. दरम्यान पुणे जिल्ह्यासह शहरामध्ये रॅली काढून सरकारचा निषेध करण्यात आला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मूक मोर्चा काढल्यानंतर काकासाहेब शिंदे या तरुणानं जलसमाधी घेतली. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर राज्यभर या घटनेचे पडसाद उमटू लागलेत. पुणे जिल्ह्यासह शहरामध्ये देखील रॅली काढून सरकारचा निषेध करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. या बंदमध्ये सातारा, सोलापूर, पुणे, मुंबईला वगळण्यात आलंय. असं असलं तरी पुण्यामध्ये अलका टॉकीज चौकामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. तसेच आंदोलनकर्त्यांकडनं लक्ष्मी रस्त्यावरील दुकानं बंद करण्यात आली आहेत. मोर्चाचे कार्यकर्ते डेक्कन येथील संभाजी महाराज पुतळ्याच्या जवळ एकत्र जमले आहेत. त्यामुळे गरवारे चौकामध्ये येणारी आणि तिथून जाणारी वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली आहे. तर जिल्ह्यामधील जुन्नर, मंचर, खेड परिसरामध्ये बाजार भागामध्ये कार्यकर्त्यांनी रॅली काढून या घटनेचा आणि सरकारचा निषेध केलाय. मंचरमध्ये शिवाजी पुतळा येथून निषेध रॅली काढण्यात आली आणि पोलिसांना निवेदन देण्यात आलंय. सर्वप्रथम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा निषेध करतो. मी सुद्धा आषाढी वारीनिमित्त पायी वारीला आषाढीला पंढरपुरात असताना जे काही मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केले की साप सोडला जाईल आणि जे काही मराठा समाजाकडनं त्या भागाला शिवाजी चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये आंदोलन केलं, खूप शांततापूर्ण होते. आणि ज्या वारकरी संप्रदायामध्ये भीतीचं वातावरण पसरवण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं त्यांचा पहिला निषेध करतो. त्याचबरोबर काकासाहेब शिंदे हे आमच्या मराठा समाजातले ज्यांचा जीव प्राण मुकावा लागला ह्या आरक्षणापोटी त्या खोटं बोलणाऱ्या सरकारचा निषेध करतो. परत येणाऱ्या काळामध्ये ह्याच पद्धतीने हा लढा आणि मोर्चा वाढणार आहे. ह्यासाठी सरकारने तयार राहावं. आता कुठं कोणतं थांबणार नाही एवढीच मी तुम्हाला गवाही देतो. त्याच्या निमित्त झालेल्या अख्ख्या महाराष्ट्र हलवून सोडणारा हा मोर्चा असेल. यानंतर या सरकारने जे खोटेपणा केला, फसवणूक केलेली, वारकरी संप्रदायाला वेठीस धरून त्यांचा अपमान केला, त्यामुळे वारकरी संप्रदायाच्या भावना तर दुखावल्या. संपूर्ण महाराष्ट्रातली तमाम मराठा समाजाच्या भावना या निमित्त दुखावलेल्या आहे. 2019च्या काळामध्ये निवडणुकीमध्ये मराठा समाजाला जे आश्वासनं यांनी दिली नाहीत तर त्यांचा येणारा काळ हा त्यांच्यासाठी मराठा समाज दाखवून देईल. कुठल्याही परिस्थितीत 2019 मध्ये या भाजप सरकार खोटारड्या सरकारला गेल्या 2 वर्ष 58 मोर्चे काढून देखील समाजाची हेतुपुरस्पर त्यांनी फसवणूक केली. तर कुठल्याही परिस्थितीत तमाम मराठा बांधवांनी यावेळी मराठा समाजाच्या वतीने ह्या सरकारला दाखवून देणं गरजेचं आहे. त्यांना 2019चा काळ हा मराठा समाजाचा असेल. यानंतर यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये आरक्षणाच्या बाबतीत जर योग्य भूमिका नाही घेतली तर याच्यापैकी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, सी24 तास, पुणे. धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बानखेले यांच्या 7व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आंबेगाव तालुका बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद आयोजित महारक्तदान सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गेल्या 9 वर्षांपासून हा सामाजिक उपक्रम सुरू आहे आणि पुढे देखील असाच सुरू ठेवणार अशी भावना यावेळी बजरंग दलाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे. रक्तदान हेच श्रेष्ठ दान असं म्हणत गेल्या 9 वर्षांपूर्वी धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बानखेले यांनी चालू केलेली रक्तदान सामाजिक चळवळ त्यांच्यानंतरही सुरूच ठेवण्यात आली आहे. बजरंग दल, आंबेगाव तालुका आणि विश्व हिंदू परिषद आयोजित धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बानखेले यांच्या 7व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित महारक्तदान सप्ताह आंबेगाव तालुक्यासह खेड, जुन्नर, शिरूर या तालुक्यामध्ये उत्साहात संपन्न झाला आहे. या महारक्तदान सप्ताहाची सुरुवात सोमवारी 16 जुलै रोजी होऊन सांगता सोमवारी 23 जुलै रोजी मंचर इथे झाली आहे. या 7 दिवसीय शिबिरामध्ये हजारो युवकांनी सहभागी होऊन रक्तदान केलंय. हे महारक्तदान शिबिर पुणे जिल्ह्यामधील आंबेगाव, खेड, जुन्नर या तालुक्यामधील ग्रामीण आणि खाजगी रुग्णालयामध्ये राबवण्यात आलं. 23 जुलै रोजी मंचर ग्रामपंचायत समोरील पटांगणामध्ये या सप्ताहाची सांगता झाली आहे.
या महारक्तदान सप्ताहामध्ये एकूण 2183 रक्तदात्यांनी रक्तदान केलंय। त्यामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला बजरंग दल आंबेगाव तालुका यांच्या वतीनं एक वृक्ष आणि कापडी पिशवी भेट म्हणून देण्यात आली आहे। तर रक्तदान केलेल्या रक्तदात्याला आणि त्याच्या कुटुंबियांना वर्षभरामध्ये रक्ताची गरज भासल्यास ते मोफत मिळणार आहे, असंही यावेळी सांगण्यात आलंय। गेल्या 9 वर्षांपासून राबवत असलेला हा सामाजिक उपक्रम पुढेही निरंतर सुरू ठेवणार आहोत, असं यावेळी आंबेगाव तालुका बजरंग दलाच्या वतीनं सांगण्यात आलंय। जय श्रीराम। यावर्षी धर्मचंद्रशेखरांना बांधलेल्या मनार्थ सप्ताह महारक्तदान सप्ताह आयोजित केला। नंतर शहरामध्ये आपल्या राज्याप्रमाणे किंवा सरकारी रुग्णालयामध्ये ज्या डिलिव्हरी व्हायच्या त्यावेळेस रक्ताच्या तुटवड्याअभावी त्या पेशंटला पुण्याला पाठवायला लागायचे आणि असणाऱ्या ट्रॅफिकमुळं अनेक लोकांचा जीव गमवावा लागला। तर ती गोष्ट घडू नये यासाठी आम्ही ग्रामीण रुग्णालयात असणाऱ्या डॉक्टरांची वेळोवेळी भांडण करून त्यांच्याकडे ब्लड बँकेची मागणी केली असता ते म्हटले काही तर रक्तदानासारखे कार्यक्रम घ्यावे लागतील आणि मग अण्णांच्या प्रेरणेने आम्ही ते रक्तदानाचा कार्यक्रम चालू केला। धर्मचंद्रशेखरांना आमच्यातून गेले पण आम्ही तो लावलेला वृक्ष आज वटवृक्ष झालेला आहे। गेले 7 वर्ष अण्णांच्या स्मरणार्थ आम्ही रक्तदान घेतो। आषाढी एकादशीच्या दिवशी एकच उद्देश होता की कुठल्याही रुग्णाला रक्ताअभावी जीव गमवावा लागू नये। अपघात होऊ किंवा डिलिव्हरीचा पेशंट असू त्याला पाठवताना ट्रॅफिकची समस्या असती, पेशंट वेळेत न गेल्यामुळं रक्ताअभावी जीव गमवावा लागतो आणि हीच गोष्ट आम्ही प्रथम स्थानी ठेवून यासाठी अगदी मनापासून प्रयत्न करत आहोत आणि कुठलाही रुग्ण रक्ताअभावी दगावू नये हीच एक अण्णांची भावना होती आणि तीच भावना पूर्ण करण्यासाठी अखंड बजरंग दल किंवा बजरंग दलाचे कार्यकर्ते व रक्तदाते प्रयत्न करत आहेत। सर्वांना एकच विनंती करतो की बजरंग दलाने जो महायज्ञ चालू केला आहे त्याच्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे आणि जो उद्देश आहे तो तडीस देण्यासाठी बजरंग दलाला मदत करा। जय श्रीराम। मी महेश गोपीनाथ थोरात, विश्व हिंदू परिषद बजरंग दल आंबेगाव तालुका कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी महारक्तदान शिबिराच्या या साप्ताहिक आयोजनामध्ये या ठिकाणी सहभागी आम्ही सर्व कार्यकर्ते झालेलो आहोत। आज या सप्ताहाच्या महारक्तदान शिबिराच्या सप्ताहाचा शेवटचा सांगता दिवस आहे आणि हा या ठिकाणी मनसरमध्ये अतिउत्साहामध्ये या ठिकाणी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे। आत्तापर्यंत नारायणगाव, खेड, शिनोली, घोडेगाव, औसरी, शिंगवे पारगाव, म्हाळुंगे पडवळ, ओतूर, चाकण, पेठ इत्यादी ठिकाणी या महारक्तदान शिबिराच्या सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। प्रत्येक ठिकाणी या सप्ताहाला चांगल्या पद्धतीने लोकांचा सहभाग या ठिकाणी लाभलेला आहे। या सप्ताहात रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्यास एक वृक्ष भेट दिला जात आहे जेणेकरून कुठेतरी निसर्गाच्या या वृक्ष लागवडीच्या माध्यमातून निसर्गाचे संवर्धन होईल हा यामागचा हेतू आहे। प्रत्येक ठिकाणी कुठल्याही पद्धतीचे आकर्षक भेटवस्तू न देताही दरवर्षी या ठिकाणी रक्तदानाचं प्रमाण या ठिकाणी वाढत आहे। या वर्षीचं रक्तदान आत्तापर्यंतचं या ठिकाणी जवळपास 1600-1650च्या वर आत्तापर्यंत रक्तदान गेलेलं आहे आणि अजूनही बरंच रक्तदान या ठिकाणी रक्तदाते येत आहेत, बरंच रक्तदान होण्याचं शिल्लक आहे। तरी या रक्तदानासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व वीर बजरंगींचे सर्वसामान्य नागरिकांचे या ठिकाणी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो। या ठिकाणी धर्मवीर चंद्रशेखरांना बांधकेले हे या ठिकाणी हयात असताना त्यांनी हा उपक्रम रक्तदानाचा सुरू केला होता। त्यावेळेस नेताजी सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात येत होते, परंतु अण्णा या ठिकाणी आपल्यातून गेल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ हे रक्तदान शिबिर घेण्यात येतं। या रक्तदान शिबिराला 9 वर्ष पूर्ण होत आहेत। त्यानिमित्त सहकार्य करणाऱ्या सर्व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। धन्यवाद। जय श्रीराम। अमोल जाधव, C24 तास, आंबेगाव। या ठिकाणी वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। अवघ्या काही क्षणात परत येतोय। तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त। श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग लोणीकंद पुणे हे AICTE DTE MSBTE महाराष्ट्र शासन यांची मान्यता असलेलं तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित अल्पावधी कालामध्ये NAC मूल्यांकन प्राप्त करणारं पुण्यामधील एक नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालय आहे।
महाविद्यालयामध्ये डिप्लोमा डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रमांतर्गत विविध शाखा आहेत, ज्यामध्ये मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल पदविका इंजिनिअरिंगचा समावेश आहे. अनुभवी आणि तज्ज्ञ प्राध्यापक, 90% जास्त रिझल्ट्स, आधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशा उच्च दर्जाच्या प्रयोगशाळा, 10,000पेक्षा जास्त पुस्तकं, जगामधील नामांकित प्राध्यापक आणि शास्त्रज्ञांनी लिहिलेली पुस्तकं, टेक्निकल जर्नल्स तसेच संपूर्ण संगणकीकृत असणारी भव्य डिजिटल लायब्ररी, 2014-15 पासून 95%पेक्षा जास्त प्लेसमेंट्स, मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह आणि उत्तम दर्जाची खानावळ, खेळण्यासाठी भव्य पटांगण तसेच तज्ज्ञ मार्गदर्शक, व्यायामशाळा, गार्डन तसेच निसर्गरम्य परिसर. पुणे आणि आसपासच्या विविध भागांमधून महाविद्यालयामध्ये येण्याकरता विस्तीर्ण बस सेवा. प्रवेश देणं सुरू. आजच आपला प्रवेश निश्चित करा. चला उज्ज्वल भविष्याकरता एकत्र येऊयात. आमचा पत्ता श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, लोणीकंद, पुणे. पुणे नगर रोड, वाघोली, BJS कॉलेजच्या मागे, लोणीकंद, पुणे. 412216. मोबाईल क्रमांक 9595 94 0195, 99 23 59 15 55 आणि 99 23 59 25 55. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. सांगलीच्या अमरधाम स्मशानभूमीमधनं 2 मृतदेहांची राख चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. यावेळी संतप्त नातेवाईकांनी मनपा कर्मचाऱ्यास बेदम मारहाण केली आहे, तर महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं. या घटनेची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात येते, तर शिल्लक राहिलेल्या राखेचं विसर्जन करण्यात आलंय. सांगलीमध्ये अंत्यसंस्कार झाल्यानंतर 2 मृतदेहांची राख चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. यावेळी संतप्त झालेल्या नातेवाईकांनी मनपा कर्मचाऱ्यास बेदम मारहाण केली आहे, तसेच राख चोरीबाबत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे काही काळ सांगलीच्या अमरधाम स्मशानभूमीमध्ये खळबळ माजली होती. अंत्यसंस्कार झालेल्या मृतदेहांची राख गेली कुठे, असा जाब संतप्त नातेवाईकांनी महापालिका आणि पोलीस प्रशासनाला विचारलाय. सांगलीच्या अमरधाम स्मशानभूमीमध्ये यापूर्वी देखील मृतदेहांची राख चोरीला जाण्याचे प्रकार घडले आहेत. त्यावेळी नातेवाईकांनी सदरचा प्रकार संयमानं हाताळला, मात्र पुन्हा 2 अंत्यसंस्कार झालेल्या मृतदेहांची राख गायब झाली आहे. त्यामुळे संतप्त नातेवाईकांनी तेथील कर्मचाऱ्यास धारेवर धरत बेदम चोप दिलाय. यावेळी पोलीस आणि महापालिका अधिकारी अमरधाम स्मशानभूमीमध्ये दाखल झाले आणि त्यांनी संतप्त नातेवाईकांना शांत केलंय. या संपूर्ण प्रकारची चौकशी करावी अशी मागणी संतप्त नातेवाईकांनी केली आहे आणि त्यानंतर शिल्लक असणाऱ्या राखेचं विसर्जन कृष्णा नदीच्या पात्रामध्ये करण्यात आलंय. काल आमच्या आजीचं मयत झालं होतं, सकाळी धन दिले होते. आज आम्ही मातीसाठी आलो असता इथं माती नाहीच आहे. आमचा संशय आहे इथल्या कर्मचाऱ्यांवर, कारण हे त्यांनाच माहीत होतं आणि हे लेडीजसाठीच होतं. जिथं लेडीजचं आहे तिथंच व्हायला लागलं. जे असते आहे तिथंच. आम्हाला चोरीचा संशय आहे. आम्ही आज इथं मातीसाठी आलो असता बाळकाबाई शंकर चव्हाण यांची अस्थिविसर्जनाचा आज कार्यक्रम होता. तर इथं येऊन बघता तर मातीचा राखेचा कोणताही 25% प्रकार इथं नाही आहे व ही राख चोरीला गेल्याचा आमचा असा संशय आहे. डोक्याकडच्या आणि पायाकडचीच बाजू राख चोरीला गेली आहे असं बघताना दिसण्यात येते. त्याबरोबर अजून एक आहे, त्यांचं पण माहीत झालं, तिथं पण तोच प्रकार घडलेला आहे. शासनास जाब विचारला असता शासन महानगरपालिकेचे उडवडीचे उत्तर देत आहेत. त्यांनी बोलत आहेत की वाऱ्यानं राख उडून गेली असेल. वाऱ्याने इतक्या प्रकारची राख उडून जाते का, तुम्हीच बघा आणि तुम्हीच दाखवा. काय सोनं होतं का अंगावर? हो, अंगावर सोनं वगैरे घातलं होतं. सोनं होतं ते मग ते आम्हाला चोरीचाच प्रकार दिसत आहे. आज सांगली अमरधाममध्ये रक्षा चोरीच्या गेली ही घटना घडलेली आहे. यासाठी आता आम्ही त्याची चौकशी करून कारवाई करणार आहे. मागच्या वेळी पण गेली होती 15 दिवसापूर्वी. त्याला इथे भिंत बांधणे, सिक्युरिटी गार्ड नेमणे, CCTV कॅमेरे असा आम्ही प्रस्ताव दिलेला होता. त्याची ऑफिसकडून कारवाई चालू आहे. आणि दुसऱ्यांदा घडल्यावर ताबडतोब आयुक्त साहेबांशी बोलणं झालेलं आहे संदर्भात. सिक्युरिटी ताबडतोब नेमण्याची कारवाई आज करायला सांगितलेली आहे आणि आज पण सिक्युरिटी गार्ड नेमण्याची कारवाई होईल. किती कर्मचारी आता इथं?
प्रत्येक रात्री शिफ्टमध्ये 2 असतात. नाही, प्रत्येक शिफ्टला 2 एक शिफ्टमध्ये 2 आहे. 3 शिफ्टला. 3 शिफ्ट. आता तुमची पुढील कारवाई काय असेल? त्याचं कुठल्या वेळेत गेलेले आहेत रिक्षा अंदाजे त्या संबंधित कामगारांची कारवाई केली आहे. असे प्रकार वारंवार होतात, त्याबद्दल आपण काय उपाययोजना करणार आहे? ती ह्या भिंत बांधणी आणि सिक्युरिटी गार्ड आणि CCTV. मी 2:10चे ड्युटीला असतानाही नाही 10 वाजता मी माझ्या ड्युटीवर पण ड्युटी केली. 10च्या पुढे 125 म्हणून कर्मचारी आहे, त्याच्या डाब्यात जाताना मी फोटो मारून देऊन जाऊन सुद्धा नागरिकांना मला मारहाण केलेलं आहे. काय झालं आज? काय झालं आज ती चौकशीला ते साळून केली. ती चौकशी करता करता दुसरी पण उठून बसलीत आमची राग गेल्या म्हणून. मग काय झालं? अधिकारी आलेत, अधिकाऱ्यांनी चौकशी केली. नागरिक उठले आणि मला मारहाण चालू केली. ती राग बाहेर कशी गेली? माझ्या दुट्टीत मी असताना फोटो मारून देऊन गेलेला आहे. तू नसताना झालं ते? मी नसताना झालेला आहे. त्या ड्युटीला कोण होतं? ड्युटीला कोण होतं? 125 म्हणून होतं 2:10चे 6ला तो होता ड्युटीला. त्यांच्या ताब्यात फोटो मारून देऊन मी ड्युटी सोडून गेलो. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. शहराच्या प्रमुख रस्त्यावरची साफसफाई करण्यासाठी आता मनुष्यबळाची कमी गरज लागणार आहे. आधुनिक यंत्रांच्या साह्यानं सार्वजनिक स्वच्छतेचं काम आता करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. शहरातील रस्त्यांची साफसफाई करताना वेळेची आणि मनुष्यबळाची मर्यादा लक्षात घेता प्रमुख रस्त्यांच्या स्वच्छतेसाठी आता आधुनिक यंत्रांची मदत घेतली जाणार आहे. प्रत्येक झोनसाठी निविदा मागवण्यात आल्यात. त्याला मंजुरी देत शहरामधील रस्ते साफ आणि स्वच्छ करण्यात येतील, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक असणारे वनाज ते रामोडी या मेट्रो मार्गाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. परंतु वनाजपासून पुढे चांदणी चौक सृष्टीपर्यंत मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाल्याने लोकसंख्या व वाहतुकीचे प्रमाण वाढलेले आहे. तेथील भागा विकसित झाल्यामुळे तेथे नागरिकांना मोठ्या प्रमाणात झाले. पुणे शहराचे पश्चिम द्वार असलेले चांदणी चौक हे मध्यवर्ती ठिकाण आहे. चांदणी चौक येथे मुंबई, सातारा, कोल्हापूर, कोकण अशा अनेक ठिकाणावरून प्रवासी सतत प्रवास करीत असतात. चांदणी चौक येथून हिंजवडी IT पार्क, कोथरूड, मुळशी, पाषाण व वारजे परिसरातील नागरिकांना प्रवास करणे सोयीस्कर होणार आहे. यासाठी मेट्रो मार्गाचा विचार करताना या भागाचा भविष्यातील विकासाच्या दृष्टीने विचार करणे काळाची गरज बनलेली आहे. त्यासाठी हा मेट्रो मार्ग वनाज ते चांदणी चौक शिवसृष्टीपर्यंत विस्तारित करण्यासाठी त्याचा DPR म्हणजे डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट हा लवकर करण्यात यावा, या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आलेली आहे. विषय होता राष्ट्रपुरुष महाराणा प्रताप यांच्या नावाने पुरस्कार देण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आलेली आहे. सदरचा प्रस्ताव हा पक्षनेत्यांनी मान्य केला होता. आणि आणखी एक विषय होता की पुणे शहरातील रस्त्यांची साफसफाई करण्याकरता यांत्रिकीकरणाच्या मशीनच्या साहाय्याने साफसफाई करणे यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे. 3 झोनमध्ये याचं काम होणार आहे आणि 9 क्षेत्रीय कार्यालयामध्ये याचं काम होणार आहे. तर झोन क्रमांक 1 मध्ये सादरबाबत चौक ते बॉम्बे सॅपर्स ते विसरदवाडी चौक असं असून त्याचं 56 किलोमीटरचं काम तिथं होणार आहे. तसंच येरवडा चौक ते गुंजन चौक ते मुंडवा चौक नगर रोड याचं साधारण 80 किलोमीटरचं काम याच्यामध्ये होणार आहे. तसंच गुंजन चौक ते एअरपोर्ट रोड याचं देखील काम होणार आहे. तर हा झोन क्रमांक 1चा झाला. झोन क्रमांक 3 मध्ये स्वारगेट ते कात्रजपर्यंत सदर BRTचं काम आहे. तर साधारण 36 किलोमीटरचं काम होईल. तसेच सिंहगड रोड दांडेकर ब्रिज ते नांदेड सिटी तसेच सन सिटी या भागातील 40 किलोमीटरचं काम होणार आहे. एरंडवाला, कर्वेनगर, वारजे शॉपिंग मशीनचं काम यांत्रिकीकरणाच्या पद्धतीनं होणार आहे. कॉन्क्रीटचे रस्ते आपण यांत्रिकीकरणाच्या पद्धतीनं साफसफाई करणार आहे. त्याच्यामध्ये फुटपाथचं काम होईल. CC रोड सर्व याच्यामध्ये कव्हर होणार आहेत. तर CC रोड पूर्ण यांत्रिकीकरणाने कव्हर होतील. साधारण 40 किलोमीटर एका मशीनच्या साहाय्याने होणार आहे. अशा टोटल एका झोनमध्ये 120 किलोमीटरचं काम होणार आहे. आणि यासाठी जवळपास प्रत्येक झोनला 40,37 लाखाचा टोटल कॉन्ट्रॅक्ट आहे. तर आता नवीन जी गावं आलेली आहेत त्याच्यामध्ये देखील आम्ही यांना समाविष्ट करून घेणार आहे. कारण म्हणजे आजूबाजूच्या परिसरामध्ये किंवा कमी जिथं कामगार पडतात तिथं देखील समावेश. काळामध्ये एक मशीन साधारण 3 वर्षापूर्वी प्रशासनाने घेतली होती.
त्या पद्धतीनं ह्या पुणे शहरामध्ये ते काम करते, चांगल्या पद्धतीने काम करते. त्याच्यानंतर प्रशासनाकडे माहिती आल्यानंतर हे प्रशासनाने डोक्यात ठेवलं आणि स्थायी समितीने एकमताने मान्यता दिली. विकत घ्यायचा विषयाबाबत माहिती घेतली तर तेवढं मनुष्यबळ आपल्याकडं पुरेसं नाही आहे आणि बरेचसे आता आपल्या ज्या व्हेकलच्या गाड्या आहेत त्याला देखील यांत्रिक पद्धतीनं करतोय अशी आम्हाला प्रशासनाने माहिती दिली. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बानखेले यांच्या 7व्या पुनस्मरण दिनानिमित्त धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बानखेले प्रतिष्ठान यांच्या वतीनं मंचर इथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी 1164 लोकांनी रक्तदान केलंय. धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बानखेले यांच्या 7व्या पुनस्मरण दिनानिमित्त धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बानखेले प्रतिष्ठान तर्फे मंचर इथे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या शिबिराचं उद्घाटन कल्पनाताई बानखिले, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, जिल्हा परिषद सदस्य अरुणाताई थोरात, पंचायत समितीचे सदस्य राजाराम बानखिले, आंबेगाव तालुका भाजप अध्यक्ष संजय थोरात, युवराज बानखिले, वसंत बानखिले, लक्ष्मण बानखिले आदी मान्यवर इथे उपस्थित होते. हे महारक्तदान शिबिर म्हाळुंगे पडवळ, रांजणी, कळंब, औसरी खुर्द, ओतूर, जुन्नर, टाकळी हाजी, शिरूर, चाकण, उपजिल्हा रुग्णालय मंचर, पिंपरखेड या ठिकाणी पार पडले. या महारक्तदान सप्ताहामध्ये एकूण 1164 रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला आकर्षक भेटवस्तू देण्यात आली आहे. या रक्तदान शिबिराचं आयोजन धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बानखिले प्रतिष्ठानचे संस्थापक सुहास बानखिले, अध्यक्ष संतोष मुर्डे, अक्षय वाघ, अजित जाधव, बाबू बोराडे, किरण भालेराव, अक्षय सोलट, अभिषेक बानखिले, निखिल कामटे, अक्षय थोरात, हर्षल थोरात, मेहुल भंडारी, सोनू शिंदे, सौरभ मेहरे, परेश खुटे, पप्पू गाडवे, चेतन भोर, चेतन बानखिले यांनी केलं होतं. गेली 7 वर्ष आणि अण्णा हयात असताना 2 वर्ष म्हणजे असं 9 वर्ष या मंचर असेल, तसेच आजूबाजूचे तालुके असतील, जुन्नर तालुका असेल, खेड तालुका असेल, शिरूर तालुका असेल, या ठिकाणी महारक्तदान शिबिराचं आयोजन गेली 9 वर्ष होत आहे. आज आपण पाहतोय उपजिल्हा रुग्णालय मंचर या ठिकाणी सकाळी 7:30 पासून अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे आणि हे सर्व धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बानखिले यांच्या विचाराचे पाईक असलेले आणि त्यांच्यासाठी त्यांच्या विचाराचा आणि कार्याचा वारसा आणि वसा घेऊन सर्वजण बजरंगी आमचे कार्यकर्ते या ठिकाणी काम करत आहेत. आज आपण पाहतोय मंचर आंबेगावसारख्या ठिकाणी आज आपण म्हाळुंगे पडवळ असेल, नंतर कळंब असेल, म्हाळुंगे पडवळ असेल, तसेच रांजणी असेल, निमगाव सावा असेल, टाकळी हाजी आहे, आपलं पिंपरखेड आहे, ओतूर आहे, चाकण आहे आणि औसरी खुर्द. आज 10 ठिकाणी एकाच दिवशी तिथीला गेली 6 वर्ष आपण जी परंपरा चालू केली तीच आपण पुढं चालू ठेवत आहे आणि त्यास आज न्याय म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर होत आहे. आज आपण पाहतो अन्न, वस्त्र, निवारा या मनुष्याच्या जरी मूलभूत गरजा असल्या तरी खऱ्या अर्थानं जे रक्त तुम्हाला कुठं तयार करता येत नाही ते तुम्हाला मिळवायचं असेल तर ते तुमच्यासारख्या सर्व आम जनतेतूनच ते तुम्हाला द्यावं लागतं. आणि याच गोष्टीची एक आठवण म्हणून अण्णांनी 9 वर्षापूर्वी रोटरी क्लब असेल, या ठिकाणी जेवढ्या काही सामाजिक संस्था होत्या, अमरनाथ सेवा संघ असेल, बरोबर घेऊन जी काही काम करण्याची त्यांची पद्धत होती ती आज आम्ही धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बानखिले प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुढे नेत आहोत आणि हेच कार्य पुढे आम्ही नेहमी चालू ठेवणार आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आपण स्लोगन पाहिले असेल, होय मी रक्तदान करणारच धर्मवीरासाठी. आज आपण पाहतोय ही जी यात्रा, जी आषाढीची पंढरपूरची यात्रा आहे, आज यात्रा या ठिकाणी या स्वरूप इथं आलेलं आहे. म्हणजे कुठंतरी एक अण्णांचा विचार कार्यकर्त्यांच्या मनात रुजत आहेत आणि हेच कार्य आम्ही सर्वजण पुढे नेत राहू अशी मी सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. अमोल जाधव, C24 तास, मंचर. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत रहा C24 तास, सगळा वर्तमानात बिनधास्त. हव्या त्या आकार, स्वरूप, डिझाईन आणि फॅब्रिकद्वारे आम्ही पूर्ण करतो तुमच्या आवडीच्या फर्निचरचे स्वप्न.
विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आषाढी एकादशीला पंढरपूर इथे गेलेल्या वारकऱ्यांचा परतीचा प्रवास सुरू झालाय. मात्र त्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चानं कायगाव टोका प्रवरा संगम येथील आंदोलनाची रूपरेषा बदलली आहे, असं संजय भोर यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे 2 दिवसांपासून बंद असलेला औरंगाबाद अहमदनगर हा मार्ग वाहतुकीसाठी आता पुन्हा एकदा सुरू करण्यात आलाय. सोमवारी मराठा क्रांती मोर्चाच्या जलसमाधी आंदोलनामध्ये औरंगाबाद अहमदनगर जिल्ह्यामधील कायगाव टोका येथील गोदावरी नदीमध्ये काकासाहेब शिंदे या तरुणानं उडी घेऊन आपला जीव दिलाय. त्यानंतर राज्यभर मराठा समाजानं आक्रमक होत कायगाव टोका प्रवरा संगम इथे रास्ता रोको करत ठिय्या आंदोलन सुरू केलं. तसेच मंगळवारी मराठा क्रांती मोर्चाने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्यामुळे अहमदनगर रोडवरील वाहतूक सोमवार दुपारपासूनच ठप्प होती. त्यातच सोमवारी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर इथे गेलेले वारकरी परतीच्या प्रवासासाठी निघाले. मात्र अहमदनगर रोडवरील वाहतूक ठप्प असल्यामुळे त्यांना परतीच्या प्रवासामध्ये अडचणी आल्या. ही अडचण लक्षात घेऊन मराठा क्रांती मोर्चानं या मार्गावरील आंदोलनाची दिशा बदल करण्याचा निर्णय घेतला, असं स्पष्ट करण्यात आलंय. त्यामुळे सोमवार दुपारपासून बंद असलेली अहमदनगर रोडवरील वाहतूक 26 तासानंतर पुन्हा सुरळीत झाली आहे. या आंदोलनाच्या दरम्यान नगरकडनं येणारी वाहनं शेवगाव मार्गे वळवण्यात आली होती. मात्र तरीही जड वाहनं मार्गालगतच उभी असल्यामुळे आंदोलन समाप्तीनंतर मोठी रांग लागली होती. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली आहे. गेल्या 26 तासापासून प्रवरा संगम या ठिकाणी जे मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन चालू होतं, त्या आंदोलनाला आज थांबवण्यात आलेलं आहे. नेमकं त्यांचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाची दिशा वळवण्यात आलेली आहे. आपल्यासोबत आहे संजू भोर, एक सांगतायत काय दिशा आंदोलनाची बदललेली आहे. आपण या ठिकाणी म्हटलात की येथे गोदावरी पुलावरील सकल मराठा समाजाचं मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन थांबवण्यात आलेलं आहे. मला या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे की आंदोलन थांबवण्यात आलेलं नाही. आंदोलनाची केवळ दिशा बदललेली आहे. पंढरपूरवरून परतणाऱ्या वारकऱ्यांची जी काही गैरसोय सातत्याने निदर्शनास येत होती आणि वारकरी हे घराघरातील व्यक्तीच आमचे वारकरी आहेत. वारकरी आणि मराठा कुठेही वेगळे नाहीत. म्हणून या वारकरी बांधवांना आणखी गैरसोयीला तोंड द्यावं लागू नये म्हणून आंदोलनाची दिशा बदललेली आहे. या ठिकाणी प्रवरा संगम येथे काकासाहेब शिंदे हा मराठा तरुण मराठा समाजाच्या ज्वलंत मागण्यांसाठी शहीद झालेला आहे आणि त्याचं बलिदान व्यर्थ जाऊ नये ही आमची भूमिका आहे. त्यामुळे आंदोलन रद्द करण्याचं कारण येत नाही, आंदोलन स्थगित करण्याचं कारण नाही. मात्र घ्यावा, मराठा समाजाचं समाधान करावं. जोपर्यंत मराठा समाजाचं समाधान होत नाही तोपर्यंत अनिश्चित काळासाठी बेमुदत पुकारलेलं हे आंदोलन मागं घेतलं जाणार नाही. उद्याही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बंद पाळला जाणार आहे आणि या बंदमधूनही या चालू असलेल्या आंदोलनातूनही सरकारने धडा घेतला नाही, मराठा समाजाला न्याय दिला नाही तर हे आंदोलन गाव पातळीपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे वारकऱ्यांच्याही या समस्या होत्याच. शेतकरीच वारकरी आहे आणि मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्याही समस्या मांडलेल्या आहेत. त्यामुळं हे आंदोलन वारकरी विरोधी नव्हतं. वारकऱ्यांना कुठलीही गैरसोय त्रास होण्याच्या उद्देशाने पुकारलेलं नव्हतं. सरकार ज्या पद्धतीने मराठा क्रांती मोर्चाला हाताळत आहे, मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा समाजाच्या मागण्यांच्या बाबतीत मराठा समाजाची सरकार जो काही खिळवाड करत आहे, सरकारला आणि सरकारचे माननीय मुख्यमंत्री यांना त्यांचं जे काही कृती आहे मराठा विरोधी त्याची जाण करून देण्यासाठी हे पुकारलेलं आंदोलन आहे. सरकारला जाण करून देण्यासाठी हे पुकारलेलं आंदोलन आहे. मराठा समाजाच्या न्याय मागण्यांना न्याय मिळावा. 2 वर्ष झाले मराठा समाजाला खेळवण्यात येते सरकारकडून, माननीय मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून आणि म्हणून आता मराठा समाजाने हा निर्णायक आंदोलनाचा हत्यार उपसलेला आहे. जोपर्यंत मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या मान्य होत नाहीत, शहीद काकासाहेब शिंदेच्या रक्ताचा हिशोब जोपर्यंत चुकता होणार नाही तोपर्यंत मराठा समाज आता मागे हटणार नाही ही आमची भूमिका आहे. आंदोलनाचा वनवा गाव आणि गल्लीपर्यंत आणि घराघरापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार. या ठिकाणी काकासाहेब शिंदे नावाचा जो युवक काल आंदोलनादरम्यान मृत्युमुखी पडला त्याला जे काही त्याच्या घरच्यांना कुटुंबियांना जे काही कॉम्पेन्सेशन द्यायचे त्या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी कालच घोषणा केलेली आहे. त्याचबरोबर त्याच्या कुटुंबियांना घरातील एका व्यक्तीला किंवा भावाला त्यांच्या म्हणजे नोकरीसाठी जे काही कारवाई करायची त्यांची शैक्षणिक पात्रता तपासून त्यांना आपण त्यावरती योग्य ती कारवाई करू असं माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी त्यांना
त्यांना आश्वासन दिलेलं आहे. अशा प्रकारे त्यांच्या आंदोलकांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्यांवरती सकारात्मक निर्णय आपण या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी काल दिलेला आहे आणि ज्या काही मागण्या शासन स्तरावरच्या आहेत त्या शासनाकडे पाठवण्यात येतील असं जिल्हाधिकारी महोदयांनी आंदोलकांना आश्वासन दिलेले आहे. आम्ही त्या ठिकाणी त्यांना सर्वांना आश्वासित केलेले आहे आणि त्या अनुषंगाने आंदोलकांनी आजचं हे जे आंदोलनाचं त्यांचं स्वरूप बदललेलं आहे आणि या ठिकाणी जो रस्ता रोको केला होता तो त्यांनी बंद केलेला आहे आणि रस्ता आता थोड्या वेळात मोकळा करण्यात येत आहे. त्याबद्दल मी निश्चितच आंदोलकांच्या भूमिकेचं स्वागत करतो आणि त्यांचे आभार मानतो. याच्यामध्ये निष्पक्ष अशी चौकशी केली जाईल, कुणावर अन्याय होणार नाही आणि कुणाही निरपराध माणसावर त्याच्यामध्ये आपण कारवाई करणार नाही हे आपण स्पष्ट केलेलं आहे. त्याचबरोबर आपण पहिल्यापासूनच म्हणजे अशी भूमिका कायम ठेवलेली आहे की ज्या पद्धतीने सकल मराठा समाजाचे मोर्चे निघाले शांततापूर्ण, त्याच मार्गाने हे आंदोलनसुद्धा ठिय्या आंदोलन असेल किंवा इतरही आंदोलनं ज्या पद्धतीने सुरू आहेत ती निश्चितच त्याच्यामध्ये कुठल्याही जनतेला वेठीस धरण्याची भूमिका नाही हेही आम्हाला मान्य आहे. त्यामुळेच आम्ही कुठल्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही अशा पद्धतीनेच ते आंदोलन हाताळण्याचा प्रयत्न केलेला आहे आजपर्यंत. आमची आजही तशीच भूमिका आहे. जिल्ह्यामध्ये होत असलेली सर्व आंदोलनांबाबत सुद्धा आमची हीच भूमिका कायम राहणार आहे. शंकर नाबदे, C24 तास, निवासा. गावठाणामधील दाट लोकवस्तीमधील जुने वाडे आणि वसाहतींच्या पुनर्विकासासाठी पुणे पालिकेनं तयार केलेल्या क्लस्टर पॉलिसीवरती क्रिन्सिल या संस्थेनं देखील शिक्कामोर्तब केलंय. दरम्यान 1000 चौरस मीटर क्षेत्राचे एकत्रीकरण सुचवलं असलं तरी गतिमान विकासासाठी ही अट 500 चौरस मीटर करावी अशी मागणी सभागृह नेते श्रीनाथ भीमाले यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. गावठाणामधील दाट लोकवस्तीमध्ये जुने वाडे आणि वसाहतींच्या पुनर्विकासासाठी पुणे महापालिकेनं तयार केलेल्या क्लस्टर पॉलिसीवरती क्रिसिल या संस्थेनंही शिक्कामोर्तब केलाय. त्यामुळे राज्य शासनानं जुन्या शहराचा विकास आराखडा मंजूर करताना प्रलंबित ठेवलेल्या क्लस्टर पॉलिसीलाच लवकर मान्यता मिळण्याची शक्यता आहे. पुणे महानगरपालिकेनं क्लस्टर पॉलिसी संदर्भात केलेल्या अहवालानुसार नव्यानं प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. दरम्यान या अहवालामध्ये क्लस्टर पॉलिसीसाठी 1000 चौरस मीटर क्षेत्राचे एकत्रीकरण सुचवले असले तरी विकास गतीनं व्हावा यासाठी ही अट 500 चौरस मीटर पर्यंत करावी अशी विनंती करणार आहोत अशी माहिती सभागृह नेते श्रीनाथ भीमाले यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. डेव्हलपमेंट संदर्भामध्ये 1 वर्ष आम्ही सातत्याने याचा पाठपुरावा करत होतो. क्रिसिल कंपनीच्या माध्यमातून ही ठाण्यामध्ये त्यांनी जे काम केलं त्याच्या माध्यमातून मला वाटतं हे काम सुरू केलं होतं. वाड्यांमध्ये 1.5 APSI वरून अनेक दिवस मला वाटतं चर्चा चालू होती की भाडेकऱ्यांचा APSI मालकाचा कमी झाला. शहरामधले 800, 900, 1000, 1200 स्क्वेअर फूट एरिया असल्यानंतर डेव्हलप होत नव्हते. 6 मीटरच्या ह्याच्यामध्ये साईडला 1.5 मीटर सोडल्यानंतर जागा छोटी व्हायची. तर क्लस्टरमध्ये त्यांनी 10,000चा प्रस्ताव आणला होता. पण त्यात कमिटी केली होती व स्थानिक एक नगरसेवक, आर्किटेक्ट, छोटे विकसक, नागरिक अशाची कमिटी वर्षभर यासाठी काम करत होती. प्लस मायनस यामध्ये बघत होती की जेणेकरून क्लस्टर डेव्हलप झाल्यानंतर काय होऊ शकतं. क्लस्टर डेव्हलपमेंट म्हणजे 10,000चा प्लॉट एकत्र आला तर त्याच्या ठिकाणी त्याला 10% ॲबिलिटी स्पेस सोडता येते जेणेकरून ओपन स्पेस राहू शकेल. त्याचे पार्किंग मुबलक मोठ्या प्रमाणात करता येईल. त्याच्यामध्ये 300 स्क्वेअर फूटपर्यंत भाडेकरांना मोफत बांधून दिल्यानंतर विकासकाला 4 APSI पर्यंत मिळणार आहे जेणेकरून तिथला भाडेकरी तयार होईल. मला वाटतं घरमालक असेल, घरमालकाला एक त्याचं घराचा एक मोबदला मिळेल आणि विकसक डेव्हलप करेल. शहरातल्या कंजस्टेड दाट वस्तीमध्ये पार्किंग घरांचा भयानक मोठा प्रश्न या क्लस्टरमुळे आता सुटणार आहे. मला वाटतं ह्याच्यामध्ये अनेक विषय आहेत त्या आता आपल्याला मी त्यात दिलेलं आहे डिटेल्समध्ये. आता तुम्हाला जर पाहिजे डॉक्युमेंटमध्ये सांगू शकतो. म्हणजे शहरातल्या विकासाचा गावठाण हद्द असेल म्हणजे औंध गाव असेल, वानवडी गाव असेल, गावठाण जिथं आहेत त्या गावठाण दाट वस्ती कंजस्टेड आणि ह्याच्यातला हा विषय आज क्लस्टरच्या माध्यमातून केला आहे. राज्य सरकारकडे हे गेलेले राज्य सरकारकडे गेल्यानंतर सुद्धा त्यात काही सूचना असतील, काही ॲडिशन असतील, ॲडिशन करून पुणेकरांचा गावठाणातला प्रश्न, मला वाटतं 1.5 APSIचा प्रश्न, प्रलंबित असलेला विषय आज मला वाटतं महानगरपालिकेच्या माध्यमातून शासनाकडे गेलेला आहे. शासनाकडे लवकरात लवकर येईल. पुणेकरांना वाड्याचा प्रश्न आज हा मार्गी लागणार आहे असा हा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेला आहे. पुरसंगी संदर्भामध्ये आज माननीय महापौर असेल, आम्ही असेल, ॲडिशनल कमिशनर निंबाळकर साहेब आणि सर्व अधिकाऱ्यांची उपस्थित मिटिंग घेतली. ही मिटिंग आढावा बैठक होती. 3 महिन्यापूर्वी मिटिंग संदर्भामध्ये जे कामं प्रलंबित होती ती करण्या संदर्भामध्ये मिटिंग होती. मला वाटतं जवळजवळ 9 कोटीच्या कामाचा आढावा होता. 4.5 कोटीची वर्क ऑर्डर दिली होती. आम्ही शुभारंभ सुद्धा केला होता. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला पूर्ण वेळ अधिकारी तिथं असावा आणि पावसामुळे खड्ड्यांचा प्रश्न असेल किंवा जी कामं आता प्रलंबित ती करावी. वॉलमॅन असेल, MECP छोटी छोटी त्यांची कामं होती. त्यांचं म्हणणं की आम्हाला तो मार्गाला लावून द्यायला द्यावा आणि ज्या MGPची लाईन असेल
किंवा 100 एकर गायरान आहे, ह्या गायरांमध्ये अतिक्रमण झालंय, ह्याच्या संदर्भात सुद्धा आपण लक्ष घालून अतिक्रमण दूर करावं, जेणेकरून ही जागा ताब्यामध्ये येईल, हा त्यांचा असा उद्देश होता. आणि गावातल्या संदर्भामध्ये मला वाटतं कचरा डेपो असल्यामुळे सातत्याने गावकरी गावातले सदस्य दर 3 महिन्याने 6 महिन्याने महापालिकेतून बैठक घेत असत आणि त्याला महापौर असेल आम्ही असो त्या बैठकीमध्ये आढावा काय घडलं काय नाही. त्यांनी एक टाक्याचा प्रश्न उपस्थित केला, बाबा टाक्या मिळाल्या नाहीत, पाण्याचा पुरवठा होत नाही, मला वाटतं अशा छोट्या छोट्या विषय होते. आणि त्यांच्यामध्ये मला वाटतं असं ठरलंय की शुक्रवारी माननीय निंबाळकर साहेब ॲडिशनल कमिशनर आणि सर्व टीम त्या ठिकाणी जाऊन बाबा नाल्याचा प्रॉब्लेम आहे, नाला बघणार, ड्रेनेजचं काम का झालं नाही, तर ड्रेनेजचं टेंडर आज झालं, तर ड्रेनेजची वर्क ऑर्डर सुद्धा आता परवा 3 मार्गाला लावणार आहे, जेणेकरून प्रलंबित विषयासाठी ही बैठक होती. आणि काही त्याच्या सूचना असतील, काही कामं असतील तर ती सामूहिकरित्या करायचं आणि ह्यासाठी ती बैठक झाली. आणि छोटे छोटे जागा आहेत 1 एकर 2 एकर ज्याच्यामध्ये टाकी बांधायची, पण ते हस्तांतर झालेलं आहे, जिल्हा परिषद आहे, MGPची NOC द्यायची, रेल्वे क्रॉसिंग आहे, या सगळ्या छोट्या गोष्टी चर्चा झाली. काही समाधान काही त्यांना गोष्टीचं केलं. शुक्रवारी जाऊन जागा गावामध्ये समक्ष पाहणी करून एक पूर्ण वेळ अधिकारी नेमून त्याच्यामार्फत काम करण्याचं आम्ही ठरवलंय. आज तशी चर्चा बैठकीत झालेली आहे. अमोल उदमलेसह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग लोणीकंद पुणे हे AICTE DTE MSBTE महाराष्ट्र शासन यांची मान्यता असलेलं तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित अल्पावधी काळामध्ये NAC मूल्यांकन प्राप्त करणारं पुण्यामधील एक नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. महाविद्यालयामध्ये डिप्लोमा डिग्री आणि पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रमांतर्गत विविध शाखा आहेत, ज्यामध्ये मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल पदविका इंजिनिअरिंगचा समावेश आहे. अनुभवी आणि तज्ज्ञ प्राध्यापक, 90% जास्त रिझल्ट्स, आधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशा उच्च दर्जाच्या प्रयोगशाळा, 10,000पेक्षा जास्त पुस्तकं, जगामधील नामांकित प्राध्यापक आणि शास्त्रज्ञांनी लिहिलेली पुस्तकं, टेक्निकल जर्नल्स तसेच संपूर्ण संगणकीकृत असणारी भव्य डिजिटल लायब्ररी, 2014-15 पासून 95%पेक्षा जास्त प्लेसमेंट्स, मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह आणि उत्तम दर्जाची खानावळ, खेळण्यासाठी भव्य पटांगण तसेच तज्ज्ञ मार्गदर्शक, व्यायामशाळा, गार्डन तसेच निसर्गरम्य परिसर. पुणे आणि आसपासच्या विविध भागांमधून महाविद्यालयामध्ये येण्याकरता विस्तीर्ण बस सेवा. प्रवेश देणं सुरू. आजच आपला प्रवेश निश्चित करा. चला उज्ज्वल भविष्याकरता एकत्र येऊयात. आमचा पत्ता श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग लोणीकंद पुणे, पुणे नगर रोड, वाघोली, BJS कॉलेजच्या मागे, लोणीकंद पुणे, 412216. मोबाईल क्रमांक 9595 94 0195, 99 23 59 15 55 आणि 99 23 59 25 55. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी कोपरगाव इथे 9 ते 10 तरुणांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलंय. तर त्याचवेळी दुसरीकडे काही मराठा समाजाच्या तरुणांनी नगर मनमाड महामार्गावर काही काळ चक्का जाम केला होता. दरम्यान तब्बल 1 तासाच्या अथक प्रयत्नानंतर या पाण्याच्या टाकीवर असलेल्या आंदोलनकर्त्यांना सुखरूप खाली उतरवण्यात आले. यामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. मराठा समाजाला त्वरित आरक्षण जाहीर करावं या मागणीसाठी मंगळवारी कायगाव टोका इथे जलसमाधी आंदोलन झालंय. या आंदोलनाच्या प्रसंगी गंगापूर तालुक्यातील सुरेगाव येथील काकासाहेब शिंदे या तरुणानं गोदावरी नदीमध्ये उडी मारून जलसमाधी घेतली. या तरुणाच्या मृत्यूला राज्य सरकार जबाबदार आहे या भावनेमधनं सरकारचा निषेध करण्यासाठी कोपरगाव इथे सर्व पक्षांच्या वतीनं कडकडीत बंद पाळण्यात आला. दुपारी 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
त्याचवेळी दुसरीकडे कोपरगाव नगर परिषदेच्या साई कॉर्नर येथील पाण्याच्या टाकीवर चढून 9 ते 10 तरुणांनी आंदोलन सुरू केलं. यावेळी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांना खाली उतरण्याची विनंती करत होते, परंतु कोणीही वर आलं तर आम्ही खाली उड्या मारू अशी भूमिका त्यांनी घेतली. तर दुसरीकडे त्याच वेळेस काही मराठा तरुणांनी काही वेळ नगर मनमाड महामार्गावरती रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांनी रस्त्यावरील आंदोलनकर्त्यांना बाजूला घेत वाहतूक सुरळीत केली आहे. परंतु पाण्याच्या टाकीवरील आंदोलनकर्ते जवळपास 1 तास ठिय्या मांडून होते. त्यानंतर तहसीलदार किशोर कदम यांनी आणि पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांनी खाली उतरण्यासाठी वारंवार विनंती केल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी पत्रकार, तहसीलदार आणि काही मराठा समाजाचे पदाधिकारी यांना पाण्याच्या टाकीवर येण्यास सांगितलं आणि आपल्या मागण्या त्यांच्यासमोर मांडल्या आहेत. तुमच्या मागण्या शासन स्तरावरती पोहोचवू, तुम्ही आंदोलन मागे घ्या, तुमच्यावरती गुन्हे दाखल करणार नाही असं आश्वासन दिल्यानंतर या आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतलंय. मात्र यावेळी या ठिकाणी पाण्याच्या टाकीच्या खाली प्रचंड गर्दी झाली होती. घरी राहतो अहो, माझे वडील वारले 2008 मध्ये. काय कावर अहो, एकट्याने काम केलं, एकट्याने केलं सगळं. घर नाही, लाईट नाही. मी पानटपरी चालवतो, पानटपरी 200 रुपये रोजाने काम करतो मी. शिक्षण होणं शिक्षण होऊन सुद्धा येईल. शिक्षण घ्यायचं तर पोटाला तिडीक बसती. जर काम करायचं तर शिक्षण होत नाही. का होत नाही शिक्षण? आम्हाला शिक्षणाची गरज आहे, पण शिकता येत नाही सर. शिक्षण घ्यावा तर घराची का दिला असता? मला आहे ना सर, तसा विषय नाहीये. हे पहा सर, एका समाजाचा विषय तो नाही, माझं वरच्या स्तरावरचा विषय नाही, आईकडा विषय तो नाही. हे पहा सर, बोलायचा विषय नाही सर. तुम्ही आरक्षण देताय ना, 16% तुम्ही दिलंय ना, तुम्ही म्हणताय ना दिलं, तुम्ही ते आरक्षण पूर्ण पास होईपर्यंत मेगा भरती थांबवा ना. मग आमच्या जे काय आमचे भाऊ बंद आहे, जे काय मित्र परिवार आहे, त्यांना नोकरी भेटेल सर. फडणवीस सरकार म्हणतं नाही घेणार ती मागणी. मुख्यमंत्री साहेबांनी आतापर्यंत आश्वासन दिलं, फक्त आश्वासन. वर्षापासून बघतोय साहेब, 57 आणि आतापर्यंत नोकरी नाही, काहीच नाही. मी 5,000 रुपयाच्या नोकरीवर काम करतोय आज, पण दुसऱ्याच्या खाजगी ठिकाणी दुसऱ्याच्या दुकानामध्ये मी काम करतो 5,000 रुपयाच्या नोकरीवर. हे असं घर कसं चालणार आमचं? एवढं शिकून सुद्धा जर काही उपयोग होत नाही, शिक्षण घ्यायचं कशासाठी? शांततेच्या मार्गाने म्हणजे नेमकं काय? आम्ही जर शांततेच्या 60 लाख 70 लाख 60 लाख 70 लाख 1 कोटी, मुंबईत 1 कोटीचं आमचं मोर्चा निघाला, तिथं सुद्धा आम्ही शासनाच्या एका गाडीला सुद्धा धक्का लागला. याच्यापेक्षा शांततेचं मोर्चाचं आम्हाला काय असू शकतं? आम्ही जगाला, मराठा समाजाने जगाला दाखवून दिलं की शांततेचा मोर्चा काय असतो. कुठल्या प्रकारची दखल घेतली आमच्या एका समाज बांधवांनी अक्षरशः स्वतःचा 2 झाल्या, आज एक झाली, काल परवा एक झाली. सगळीकडे महाराष्ट्राचं याचं 2 पसरत आहे. साहेब, आमची शासनाला विनंती आहे की त्यांनी आमच्या मागणीकडे लवकरात लवकर लक्ष द्यावं. आम्ही कुठल्याही प्रकारे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी कुठल्याही स्तराला जाऊ शकतो. आम्हाला आमच्या जीवावर उदर होण्याची आमची तयारी आहे. आम्ही शासनाला दाखवून दिलेलंच आहे. त्याचा पर्याय आम्ही त्याचा प्रत्येक कोपरगावात पण आलेला आहे. असं आमची विनंती आहे की आमच्या मागण्या लवकरात लवकर मागण्या करण्यात याव्या. आमचा जो बांधव आज आत्महत्या करतायत किंवा जलसमाधी घेतली, त्यांना प्रत्येकाला पूर्ण संरक्षण आणि मानधन मिळालं पाहिजे. त्यांच्या घरच्यांना सरकारी नोकरी मिळाली पाहिजे. 50 लाख रुपये त्यांच्या कुटुंबियांना मिळाले पाहिजे. आणि समाजाच्या ज्या काही मागण्या आहेत सकल मराठा समाजाच्या, त्या मागण्या लवकरात लवकर मागण्या करण्यात याव्या. अन्यथा आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू. कुठल्याही परिस्थितीमध्ये करू नका, कारण शांततेमध्ये आंदोलन केलेलं आहे. शासनाचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी इथे टाकीवर येऊन आंदोलन केलेलं आहे. शासनाला आरक्षण नसल्या कारणामुळे आंदोलनाची दखल घेण्यात आलेली आहे. त्याच्याबाबतला हा जो अहवाल आहे आम्ही पाठवतोय. तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या अनुषंगाने देखील आपण शासनाला अहवाल पाठवू. तुमचं जे काय म्हणणं आहे हे देखील आपण शासनाला पाठवू. त्याच्यावर त्याचा बाकीच्या ज्या मागण्या आहेत आरक्षणाव्यतिरिक्तच्या, त्या बाबतीत मुख्यमंत्री महोदयांनी घोषणा केलेली आहे काल. त्याचे आपल्याला शासन निर्णय वगैरे प्राप्त होतील. हा जो महत्त्वाचा जो तुमचा मुद्दा आहे, आंदोलनाची दखल तुमची घेतलेली आहे,
याबाबतचा अहवाल आम्ही पाठवतो आणि त्या मागण्यांचं सविस्तर काय निवेदन असेल ते पण ते आम्ही शासनाकडे पाठवतो. आम्ही वारंवार निवेदन दिले शासनापर्यंत पोहोचण्याची आम्ही खबरदारी घेतो. आपली जी चर्चा झाली खाली गुन्हे दाखल होणार नाही याबाबत आपण सकारात्मक निर्णय घेऊ. माझी तुम्हाला विनंती आहे प्रशासनाच्या वतीनं, आता तुमच्या आंदोलनाची दखल शासनापर्यंत पोहोचेल ही आम्ही पाठवणार आहे. तर आपण हे आंदोलन तूर्त आता मागे घ्यावं. योगेश डोके, C24 तास, कोपरगाव. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. पोकलँडचे हादरे आणि ट्रॅक्टरच्या फायरिंगमुळे झालेलं नुकसान मिळावे यासाठी गंगाधर विधाते यांनी पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये केला आत्मदहनाचा प्रयत्न. सांगलीच्या अमरधाम स्मशानभूमीमधनं 2 मृतदेहांची राख गेली चोरीला. संतप्त नातेवाईकांनी कर्मचाऱ्यास केली आहे मारहाण. मराठा क्रांती मोर्चानं वारकऱ्यांसाठी 2 दिवसांपासून बंद असलेला औरंगाबाद अहमदनगर मार्ग केलाय खुला. 26 तासानंतर वाहतूक सुरू. आणि कोपरगावमध्ये मराठा समाजाचं आंदोलन पेटलं. 9 ते 10 तरुणांचे पाण्याच्या टाकीवरती चढून करण्यात आलेलं आंदोलन 1 तासानंतर आश्वासन दिल्यानंतर मागे. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.